नमस्कार, पार्थ मराठा वधू सूचक केंद्राच्या माध्यमातून आज आपण जो मोफत मेळावा ठेवलेला होता, या मेळाव्यासाठी येवला तालुक्यातील म्हणजे माझ्या सासरवाडीकडची मंडळी आलेली आहे आणि त्यांची पत्नी वारलेली आहे। 15 एकर त्यांना जमीन आहे, बागायती जमीन आहे। घरची आर्थिक स्थिती त्यांची खूप चांगली आहे, पण आता आधाराची त्यांना गरज आहे। शेतात काम केलं नाही केलं तरी चालेल, फक्त घर सांभाळून मुलाबाळांची देखभाल करण्यासाठी आणि समजदार अशी एक विधवा घटस्फोटित महिला त्यांना अपेक्षित आहे। तर ते त्यांची माहिती सांगतीलच। हां, तुमचं नाव सांगा। वाल्मिक विठ्ठल गुडगे। गाव कोणतं तुमचं? ममदापूर। ममदापूर तालुका जिल्हा? तालुका येवला, जिल्हा नाशिक। बरं। आणि शेती किती आहे तुम्हाला? 15 एकर। 15 एकर शेती आहे। बरं। वय काय तुमचं? 45 वय। बरं। मुलं मुली? 2 मुलं 2 मुली। बरं। आणि पत्नी कशाने वारली? जनावर पाणी काढण्यासाठी तळ्यात गेली कोणी नसताना। हां। बरं। बाकीचं लग्नाला काही तिच्या मामाचा मायाचा कोणाचा विरोध नाही काही? आपण त्यांच्याशी संपर्क करू शकतो। हां, संमती आहे समजा लग्नाला। आता 15 एकर जमीन ही तुमच्या नावावर एक भावाची धरून आहे, कसं आहे? नाही, भाऊच नाही मला। तुम्हाला भाऊच नाही, पण तुमच्या वाटेला 15 एकर जमीन? मी एकटाच येतो मग। हां। 15 एकर जमीन मग तुमच्याच नावावर असेल जमीन? माझ्या नावावर 10 एकर आणि पत्नीच्या नावावर 5 एकर होती। ती पत्नी गेली तर ती माझ्याच नावावर। हां। त्याच्यामुळे काय नाही, 15 एकर जमीन आहे। घर कसं आहे? स्लॅबचं आहे, पण प्लास्टर नाही झालेलं अजून। स्लॅबचं? हो। पत्नी वारून किती वर्ष झाली? 2 वर्ष। 2 वर्ष झाली। आता तुम्हाला कशी पाहिजे, काय अपेक्षा सगळ्याच्या बाबतीत? अपेक्षा काही नाही, थोडं व्यवस्थित स्वयंपाक पाणी केला पाहिजे, तर आपल्याला काही नाही अपेक्षा दुसरी। हां, कामाची काही अपेक्षा नाही। तुम्हाला घ्यायचे व्हिडिओ? बरं। फक्त स्वयंपाक पाणी करून घर सांभाळायला पाहिजे। बरं, आता ह्या वयात एखादी महिला आहे, तिला जर एखादा आपत्ती असेल तर चालेल का? मुलगी असली तर चालते समजा। हां, बरं। चला ना, आता ही जी माहिती आहे तुमची आपला पार्थ मराठा वधू सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला टाकणार। तुम्ही कसे आले इथं, म्हणजे तुम्हाला कोणी माहिती दिली? आम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला युट्यूबला। कसं वाटलं काम तुम्हाला युट्यूबवर? व्यवस्थित म्हणून तर आलो आम्ही। हां, त्याच्याचमुळे आलो। हां। आणि इथं आल्यावर समाधान झालं, व्यवस्थित वाटली सारी प्रक्रिया। हां। कारण कसं आहे, गेल्या 4-5 महिन्यापासून मी यूट्यूब चॅनल चालू केलं। इतका रिस्पॉन्स मिळाला, सगळ्यांचं सहकार्य झालं आणि या कार्यक्रम माध्यमातून खूप लग्न जमू लागले। आमची कराडला शाखा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, इथं छत्रपती संभाजीनगरला आहे। आता पुण्यामध्ये आमची लवकर शाखा चालू करणार आहे आणि तिकडे 4 मुलं कराडला, इकडे 4 मुलं आहे, असं मध्यस्थी करून जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न करू, कारण कसं आहे, काळाची गरज आहे। आधार हा प्रत्येकाला पाहिजे आणि लहान लेकरं आहे त्यांची देखभाल करणारे पाहिजे। एखादी विधवा घटस्फोटित महिला आहे, तिला एखादी मुलगी आहे, तिच्या बिचारीचं आयुष्य एकटं जीवन जगण्यापेक्षा तुमचा तिला सहारा होईल, तिचाही तुम्हाला सहारा होईल। अशा अवस्थेतला कुणी असेल आता ते तुमच्याशी डायरेक्ट संपर्क करतील, कारण तुमचाच नंबर द्या, जेणेकरून काही नाही तर यायला थोडंसं लाज वाटते, ह्या वयामध्ये काय करावं। आता त्यांना वाटलं तर ते तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता। सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा। 9689083076। चला, ज्यांना ही माहिती योग्य वाटली ते संपर्क करतील। हां।